जर तुम्हालाही उपवासासाठी काहीतरी गोड पदार्थ तयार करायचा असेल तर झटपट तयार होणारी आणि कोणत्याही उपवासाला चालणारी ही अशी एक रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. इथं एक कढई गॅसवरती ठेवायची आहे. कढईमध्ये इथं मी शेंगदाणे भाजून घेत आहे. हे शेंगदाणे ना मी अंदाजाने घेतला आहे. तुम्हाला जेवढे हवे असतील तुम्ही तेवढे घ्या. त्यानंतर हे शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजल्यानंतर हे शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घ्या आणि पूर्णपणे थंड करून घ्या. त्यानंतर शेंगदाणे थंड झाल्यानंतर याचे साल काढून घ्या. बघा या पद्धतीने शेंगदाण्याचे सर्व साल काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण आता याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. हे शेंगदाणे जास्त बारीक म्हणजे खूप बारीक नाही करायचे आहेत. अगदी म्हणजे हाताला रवा लागतो ना, आपल्या रव्यासारखं थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. बघा या पद्धतीने शेंगदाण्याचा कूट तयार करून घ्या. त्यानंतर इथं मी एक कपाचा माप असतो ना, 1 कप, त्या कपाच्या मापाने मी इथं शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे. इथं मी 3 कप शेंगदाण्याचं कूट मोजून घेतलं आहे. त्यानंतर एका कढईमध्ये ज्या कपाच्या मापाने आपण शेंगदाण्याचं कूट मोजलं आहे त्याच कपाच्या मापाने 1 कप साखर आणि अर्धा कप पाणी टाकून घ्या. आता याचा आपल्याला पाक तयार करायचा आहे. इथं आपल्या याला एक तारी पाक तयार करायचा आहे. बघा इथं कमीत कमी 10 ते 15 मिनिटं याला चांगलं उकळून घ्या, म्हणजे आपला पाक तयार होईल. तर बघा 15 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते आहे. छान असा एकतारी पाक तयार झालाय. असं बोटावर थोडंसं पाक घेऊन याला हलकस असं टेस्ट करून घ्या. जसं तार तुटायला लागेल ना तर समजून घ्यायचं की आपला पाक हा तयार झालाय. आता या पाकामध्ये जो आपण शेंगदाण्याचा कूट 3 कप मोजून ठेवला आहे तो सर्व शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकून घ्या आणि याचा एक गोळा तयार होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्या. बघा या पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता याचा गोळा तयार झाल्यानंतर यामध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप टाका आणि मिक्स करून घ्या. याला कंटिन्युअसली असंच मिक्स करत कमीत कमी एक 10 मिनिटं लो ते मीडियम फ्लेम वरती मिक्स करायचं आहे. आणि जसं जसं तुम्ही मिक्स करत जाणार तसं तसं हा गोळा थोडा घट्ट होत जाणार. तर बघा छान असं आपलं हे बर्फीचं सारण तयार झालं आहे. इथं मी एका ताटाला थोडंसं तूप लावून ठेवलं आहे आणि त्या ताटामध्ये हे बर्फीचं सगळं सारण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि बर्फी सेट करायची. हे सारण गरम असल्यामुळे एक वाटी घ्या आणि त्याला थोडंसं पाठीमागून थोडंसं तूप लावा, जेणेकरून वाटीला हे चिपकणार नाही. आणि वाटीने हे असं पूर्ण बर्फीचं सारण ताटामध्ये थापून घ्या. आता ही बर्फी कमीत कमी आपल्याला 1 तास अशीच रेस्ट करू द्यायची आहे, म्हणजे थांबून घ्यायचं आहे किंवा मग पूर्णपणे थंड होऊ द्यायचंय. ही बर्फी पूर्ण थंड झाल्यानंतर याचे असे चाकूने काप करून घ्या. बघा या पद्धतीने काप करून घ्यायचे आहेत आणि ही पूर्ण थंड झाल्यानंतरच याचे काप करायचे. तर बघा छान अशी आपली बर्फी इथं तयार झाली आहे शेंगदाण्याची. आणि ही बर्फी आहे ना इतकी सॉफ्ट तयार होते ना, आणि फक्त काय जास्त म्हणजे इंग्रेडियंट्स पण याला लागत नाही. फक्त शेंगदाण्याचा कूट आणि साखर आणि 2-3 चमचे साजूक तूप, एवढे 2-3 इंग्रेडियंट्स मध्येच ही छान अशी गोड अशी स्वीट तयार होते आणि ही कुठल्याही उपवासाला चालते. आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल ना तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.